सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे 20 मे रोजी जन आक्रोश महाआंदोलन करण्यात येणार असून या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी राज्यस्तरीय बैठक सकल मातंग समाजाच्या वतीने नांदेड शहरात घेण्यात आली। माननीय सर्वोच्च न्यायालयाने अबकड आरक्षण उपवर्गीकरणासाठी निकाल दिला असून राज्य सरकारने अबकड आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करावी यासाठी येत्या 20 मे रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदान येथे भव्य आरक्षण उपवर्गीकरण जन आक्रोश महाआंदोलन करण्यात येणार आहे। यासाठी मातंग समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन नांदेड शहरात करण्यात आले होते। या मेळाव्यात महाराष्ट्रातील मातंग समाजाचे सर्व आजी माजी मंत्री, आमदार, खासदार व सर्व संघटनाचे संस्थापक अध्यक्ष व सर्व राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या 20 मेला जन आक्रोश महाआंदोलन सकल मातंग समाजाचे होत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती। या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते। आज हे नांदेड शहरामधली एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चितप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही। मित्र हो, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठ्या आशेने या ठिकाणी पाहत आहे आणि म्हणून सरकारवर दबाव वाढवणे, जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चाचा मागचा उद्देश आहे। मागच्या काळामध्ये सामाजिक संघटनाच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अबकडचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे। जेवढा जास्त वेळ याच्यासाठी लागेल तेवढं मातंग समाजाचं नुकसान होणार आहे, म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अंमलात आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे। आणि ऐतिहासिक अशा पद्धतीसाठी म्हणतोय की महाराष्ट्रातले सगळेच वेगवेगळ्या विचाराचे, ज्यांचं राजकीयदृष्ट्या जमत नसेल, सामाजिकदृष्ट्या जमत नसेल, तरी एका व्यासपीठावर एका विचाराने येत आहेत ही फार मोठी घटना आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडली आहे। आज सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भात जन आक्रोश आंदोलन 20 मे रोजी मुंबई येथे करण्यासंदर्भात आझाद मैदानावर करण्यासंदर्भात राज्यस्तरीय जनजागरण परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। या परिषदेचं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय, सर्व आमदार, सर्व माजी आमदार, माजी मंत्री ही एकत्रित बैठक झाली आणि सर्व महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या प्रभावी संघटनेचे सर्व अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते आणि महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी बैठक होती। 1000 पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि या बैठकीमध्ये 20 तारखेला 5 लाखापेक्षा जास्त महाराष्ट्रातील मातंग समाज आझाद मैदानावर जमा होईल आणि त्या ठिकाणी वर्गीकरणासंदर्भातलं अबकड आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावं याविषयी त्या ठिकाणी आमची भूमिका असणार आहे। जोपर्यंत मागणी तुमची मान्य होत नाही म्हणजे वर्गीकरणाची लोकल भरती जी सुरू होते त्यावरती काय दृष्टी आणायचं किंवा मग ती थांबवायची अशी काय मागणी आहे? आमची मागणी आहे जोपर्यंत या आरक्षणाची भूमिका सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलंही या ठिकाणी महाराष्ट्रात असलेली भरती नोकर भरती आहे ती करू नये, खास करून अनुसूचित जातीमधली, त्याच्यावर स्थगिती आणावी। सर, मंगेशकरचं जे प्रकरण झालं